वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ केजमध्ये तरुणांनी आंदोलन सुरू केलंय। एक दिव्यांग तरुण पाण्याच्या टाकीवर चढलेला आहे। वाल्मिकवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी या तरुणाने केली आहे। पोलीस प्रशासनाकडून या तरुणाच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मागच्या आठवड्याभरापासून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेक आंदोलनं बीड जिल्ह्यात होताना बघायला मिळतात। आज दिव्यांग तरुणाने केजमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन केले आणि तो पाण्याच्या टाकीवर जाऊन चढून बसलेला आहे। वाल्मिक कराडवरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी त्याची मागणी आहे। तोपर्यंत तो टाकीवरती उतरणार नाही टाकीवरून असा निर्धार त्याने केलेला आहे। सध्या पोलीस प्रशासन तिथे पोहोचलेले आहे आणि त्याच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। ज्ञानेश्वर पतंगे या आंदोलनाबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। ज्ञानेश्वर, दिव्यांग तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलंय, नेमकं काय काय घडतंय तिथे? रेश्मा, वाल्मिक कराड याला संतोष देशमुख यांच्या खुना प्रकरणामध्ये मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराड याचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। 8 दिवसापासून खरं तर त्याच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। केज तालुक्यातील नावेली गावातील एक तरुण नानासाहेब चौरे नावाचा एक अपंग तरुण एका टाकीवर चढलाय आणि त्याचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड याच्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो चुकीचा आहे आणि तो पोलिसांनी मागे घ्यावा या मागणीसाठी खरं तर तो आंदोलन करतोय। त्यांना आंदोलनाची कुठलीही पूर्व सूचना किंवा कल्पना पोलिसांना दिलेली नाहीये। त्यांना अचानक हे आंदोलन केलं, त्यामुळं पोलीस आणि महसूल प्रशासनाची सध्या चांगली तारांबळ उडताना पाहायला मिळते आहे। परिसरामध्ये लोकांनी गर्दी केलेली आहे। पोलीस त्याला वारंवार विनंती करतायत की आपण याविषयी चर्चा करू आणि खाली उतरण्याची विनंती करतायत। मात्र तो नानासाहेब जो आंदोलक आहे तो खाली उतरायला तयार नाही। त्याचं म्हणणं आहे की जोपर्यंत वाल्मिक कराड याच्या वर दाखल झालेला जो गुन्हा आहे तो मागे जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत तो आंदोलन करणार। तो आंदोलनावर ठाम आहे। गावकरी देखील त्याला विनंती करतायत, मात्र तो आंदोलनावर ठाम आहे। तासाभरापासून त्याचं हे आंदोलन सुरू आहे। रेश्मा, ज्ञानेश्वर, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।